विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच OCM प्रकरण 2 व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणातील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ तुम्हाला परीक्षेला हे विधान पूर्ण लिहून त्यामध्ये उत्तर लिहून अंडरलाईन करायचे आहे. पहिलं वाक्य आपण समजावून घेऊया. व्यवस्थापनाची कार्ये टिंबटिंब या कार्याने सुरू होतात. पर्याय दिलेला आहे संघटन, नियोजन आणि समन्वय. तर याचं उत्तर आहे व्यवस्थापनाची कार्ये नियोजन कार्याने सुरू होतात. म्हणजे आपल्याला इथे काळ्या जाग्या ठिकाणी नियोजन हे शब्द लिहून अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे उत्तर आपलं कसं होणार आहे, व्यवस्थापनाची कार्ये नियोजन या कार्याने सुरू होतात. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. त्यातलाच व्यवस्थापनाची कार्ये टिंबटिंब या कार्याने संपतात. पहिला पर्याय निर्देशन, दुसरा कर्मचारी व्यवस्थापन, तिसरा नियंत्रण. तर याचं उत्तर आहे व्यवस्थापनाची कार्ये नियंत्रण या कार्याने संपतात. म्हणजे आपण उत्तराच्या ठिकाणी नियंत्रण शब्द लिहिणार आहोत आणि त्याला अंडरलाईन करायला चुकायचं नाही, विसरायचं नाही. तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब नियंत्रणासाठी मानदंड ठरवते. इथे मानदंड शब्द, इथे मापदंड शब्द हवाय. प्रिंटिंग मिस्टेक, मानदंड झालाय, तिथे मापदंड शब्द करा. पर्याय आहे कर्मचारी व्यवस्थापन, नंतर दुसरा पर्याय आहे नियोजन आणि तिसरा पर्याय आहे समन्वय. तर यामध्ये आपल्याला उत्तर आहे ते नियोजन. कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन आणि समन्वय या तिन्हींपैकी उत्तर आहे नियोजन. म्हणजे उत्तर कसं होईल, नियोजन नियंत्रणासाठी मापदंड ठरवते. म्हणजे नियोजन हे नियंत्रणासाठी आवश्यक आहे. नियोजन केलं तर नियंत्रण करता येते. चौथा प्रश्न आहे, टिंबटिंब व्यवस्थापनाने बनविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. पर्याय दिलेला आहे उच्च स्तर, पर्याय दिलाय मध्यम स्तर आणि पर्याय दिलेला आहे कनिष्ठ स्तर. तर याचं उत्तर आहे उच्च स्तर. म्हणजे आपण इथे काय लिहिणार आहोत, उच्च स्तर. उच्च स्तर व्यवस्थापनाने बनविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्याचं उत्तर आहे उच्च स्तर. यानंतर पाचवं वाक्य बघूया आपण. टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते. त्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे कर्मचारी व्यवस्थापन, दुसरा पर्याय दिलेला आहे निर्देशन आणि तिसरा पर्याय आहे समन्वय. इंग्रजी माध्यमाचं पुस्तकानुसार इथे तिसरं समन्वय पाहिजे, कारण कर्मचारी व्यवस्थापन हा दोनदा झालेला आहे पर्याय. इथे समन्वय शब्द तुम्ही ऍड करायचा आहे. याचं उत्तर आहे निर्देशन. म्हणजेच उत्तर कसं असणार आहे की निर्देशन हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते. यानंतर सहावा आपण वाक्य बघूया. टिंबटिंब या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते. पर्याय अ नियंत्रण, ब निर्देशन आणि क कर्मचारी व्यवस्थापन. याचं उत्तर आहे निर्देशन. म्हणजे इथं उत्तर पूर्ण कसं असणार आहे, निर्देशन या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते. सातवं वाक्य आहे, टिंबटिंब यामुळे काम करताना कमीत कमी संघर्षांना तोंड द्यावे लागते. समन्वय, संघटन आणि नियंत्रण. याचं उत्तर आहे समन्वय. म्हणजेच कसं असणार आहे उत्तर, कसं तयार होणार आहे, समन्वय यामुळे काम करताना कमीत कमी संघर्षांना तोंड द्यावे लागते. हे झालं आपलं प्रश्न पहिल्यातला अ. आता आपण प्रश्न पहिल्यातला ब जोड्या लावा अभ्यासूया. तुम्हाला अ गटामध्ये 5 पर्याय दिलेले असतात, ब गटामध्ये 10 पर्याय असतात. 5 बरोबर 5 चुकीचे. आपल्याला या सर्वांच्या व्याख्या जर माहिती असतील तर जोड्या लावा आपल्याला सोपं जाणार आहे. नियोजन, आता आपण नियोजनाचा पर्याय आपण 1 ते 10 गटामध्ये आपण विचार केला तर नियोजनाचा पर्याय आहे एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे व कोणी करावयाचे हे अगोदरच ठरविणे. म्हणजे नियोजनाला आपल्याला नियोजनाचं उत्तर आहे 3. म्हणजे नियोजनासमोर आपल्याला एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे हे ठरवणे, हे नियोजनासमोर आपल्याला लिहायचे. इथे मी आकडा लिहिलाय. तुम्ही परीक्षेला आकडा लिहायचा नाही किंवा बाण वगैरे करायचे नाहीत. तुम्हाला त्या
गटासमोर ब गटामध्ये जी उत्तर आपल्याला असतात त्या उत्तरांसमोर जे अचूक उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला लिहायचंय. नियोजनाचं उत्तर आहे 3. एखादे काय काम करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे अगोदरच ठरविणे. आता ब संघटन. आता संघटनाची व्याख्या जर आपल्याला माहिती असेल तर संघटनाचं उत्तर आहे ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग. ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग हे आपल्याला उत्तर बरोबर ब समोर आपल्याला ब गटामध्ये उत्तर ते लिहायचं आहे. कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापनाचं आपल्याला उत्तर आपण पाहूया. एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो. म्हणजे 9 नंबरचं जे वाक्य आहे ते कर्मचारी व्यवस्थापनाचं उत्तर आहे. ते तुम्हाला बरोबर कर्मचारी व्यवस्थापनासमोर ब गटामध्ये लिहायचं आहे. निर्देशन. आता निर्देशनाची जर व्याख्या आपल्याला माहिती असेल तर निर्देशनामध्ये एक प्रक्रिया असते जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. म्हणजे निर्देशनाचं उत्तर आहे 1. निर्देशनासमोर तुम्हाला एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते हे तुम्हाला लिहायचं आहे. शेवटचं आहे समन्वय. समन्वयाचं उत्तर आहे गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. हे तुम्हाला समन्वयासमोर लिहायचं आहे 2 नंबरचं उत्तर. गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. म्हणजे ब गटामध्ये आपल्याला 10 पर्याय लिहायचे नाहीत, जे 5 अचूक पर्याय आहेत तेच पुढे लिहायचे. थोडक्यात नियोजनासमोर एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे ठरवणे हे. संघटनासमोर ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग. कर्मचारी व्यवस्थापनासमोर एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे, मोबदला ठरविला जातो. निर्देशनासमोर एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. आणि समन्वयासमोर गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. असा तुम्हाला प्रश्न पहिल्यातला ब जोडायला 5 गुणांसाठी जोडवायचा आहे. यानंतर आपण तिसरं बघूया. खालील विधानांसाठी शब्द किंवा संज्ञा सुचवा. इथे आपल्याला एका शब्दात आपल्याला इथं उत्तर लिहायचं असतं. पहिलं आहे योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य जागेवर नेमणूक करणे. याला म्हणतात कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन. आता परीक्षेला तुम्हाला लिहिताना पूर्ण वाक्य लिहायचं आणि वाक्यासमोर त्याचं उत्तर लिहायचं आणि त्या उत्तराला अंडरलाईन करायचे. दुसरं, एखादी व्यक्ती जी समस्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग दाखवते व मार्गदर्शन करते. ह्याचं उत्तर आहे संचालक. संचालक शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचे संचालक. त्यानंतर तिसरं आपल्याला दिलेलं आहे व्यवस्थापनाचे पहिले कार्य. सर्वांना माहिती आहे व्यवस्थापन कार्य कोणत्या कार्यानं सुरू होतं तर नियोजनानं. त्याचं उत्तर आहे नियोजन. व्यवस्थापनाचे शेवटचे कार्य. आपण व्यवस्थापनाची जी 6 कार्य शिकलोत त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य आहे नियंत्रण. नियंत्रण लिहून तिथे अंडरलाईन करायचं आहे. 5वं आहे तार्किक विचारांची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आता बौद्धिक प्रक्रिया म्हटल्यानंतर आपल्याला नियोजन हे लगेचच आपल्याला कळालं पाहिजे की नियोजन ही बौद्धिक प्रक्रिया आहे. त्याचं उत्तर आहे नियोजन. 6वं रचना स्पष्ट करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा. रचना म्हणजे संघटन, ज्याला आपण ऑर्गनायझिंग म्हणतो. त्याचं उत्तर आहे संघटन. 7वं आहे लोकांना आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, रुजू करणे, त्यांचे मूल्यांकन करणे आणि मोबदला देण्याची प्रक्रिया. याला म्हणतो आपण कर्मचारी व्यवस्थापन. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये भरती, निवड, रुजू हे केलं जातं. त्यानंतर 8 आहे एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देते. याला आपण सूचना किंवा मार्गदर्शन म्हणतो किंवा याला कार्याचं नाव आहे निर्देशन कार्य. निर्देशन हे काय करते? अशी प्रक्रिया आहे जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावरती भर देते. 9वं वाक्य, यामुळे कामाच्या ठिकाणची संघभावना वाढीस लागते. तर कोणत्या कार्यामुळे संघभावना वाढीस लागते? त्याचं उत्तर आहे समन्वय. समन्वयामुळे कामाच्या ठिकाणची संघभावना वाढीस लागते. आणि शेवटचं, एक प्रक्रिया ज्यात वास्तविक कामगिरीची पूर्वनिर्धारित मानक कामगिरीशी तुलना केली जाते. इथे मात्रा राहिलेला आहे
तो मात्रा द्यायचा आहे जाते. ह्याचं उत्तर आहे नियंत्रण. नियंत्रण काय आहे की ज्या ठिकाणी पूर्वनिर्धारित मानक कामगिरीशी तुलना केली जाते. आता क झाल्यानंतर आपण ड, विधाने चूक की बरोबर. फक्त आपल्याला चूक बरोबर हे लिहायचंय, त्याचं कारण लिहायचं नाहीये. एक, व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते म्हटलंय इथे. वाक्य नीट ऐकायचे, नीट वाचायचे. नसते म्हणून हे विधान काय आहे? चूक. जर तिथे असते शब्द असता तर वाक्य बरोबर आलं असतं. आणि चुकाच्या खुणा नाही करायच्या. शब्द तिथे चूक बरोबर जे शब्द दिलेले आहेत आपल्याला ते शब्दांचा प्रयोग करायचा आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यांमधील विशेषीकरण महत्वाचे असते. आता विशेषीकरण महत्वाचे असते म्हणजे हे विधान कसं आहे? तर हे विधान बरोबर आहे. 3, पात्र, कार्यक्षम आणि कार्यबळ. कार्यबळाचा अर्थ होतो कुशल मनुष्यबळ. ही नेहमी संस्थेची संपत्ती असते. संपत्ती असते म्हणजे हे विधान काय झालं? बरोबर. हे बरोबर विधान आहे. 4, संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते. नसते म्हटलंय त्यामुळे हे विधान कसं आहे? चूक. जर असते म्हटलं असतं तर हे विधान काय आलं असतं? बरोबर. 5, समन्वय कर्मचाऱ्यांना दिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रेरित करते. आता इथे समन्वय प्रेरित करते. काम दिलेलं असेल ते पूर्ण करण्यासाठी, म्हणून ह्याचं उत्तर आहे बरोबर. हे वाक्य बरोबर आहे. आणि शेवटचं, नियंत्रण कार्यामध्ये प्रत्येक कामगिरीसाठी मानके ठरविलेली नसतात म्हटलंय. नसतात म्हणून हे विधान काय आहे? चूक. जर असता शब्द आला असता तर हे विधान इथे बरोबर आलं असतं. त्यानंतर आपण ई बघूया. गटात न बसणारा शब्द शोधा. आता गटात न म्हणजे एक गट दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक शब्द तो विसंगत आहे, तो ओळखायचा आपल्याला. तो कसा ओळखणार आहे शब्द आपण इथे पाहूया. आपण नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, लेखन ही सर्व व्यवस्थापनाची कार्य आहेत. ह्याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे? लेखन. म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं की हा लेखन शब्द या गटामध्ये अचूक बसत नाही. दुसरं दिले निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर निवड, प्रशिक्षण आणि नियुक्ती ही काय झाली? ही कर्मचारी व्यवस्थापनाची कार्य आहेत. समन्वय व्यवस्थापनाचं कार्य ह्याच्यामध्ये गटामध्ये योग्य नाही, ते अयोग्य. म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं आपल्याला इथे? समन्वय हा जे कार्य आहे ते कर्मचारी व्यवस्थापनातलं नाही, ते व्यवस्थापनाचं कार्य आहे. निवड, प्रशिक्षण, नियुक्ती ही कर्मचारी व्यवस्थापनाची कार्य आहे. म्हणजे समन्वय हे काय? गटात न बसणारा तो शब्द आहे. आता पुढे आपण फ बघूया. खालील विधाने पूर्ण करा. म्हणजे इथे आपल्याला पर्याय दिलेले नाहीत, ते आपल्याला अचूक शब्द लिहायचे आहे आणि ते वाक्य पूर्ण करून उत्तराला अंडरलाईन करायचंय. इतरांकडून काम करून घेण्याच्या क्रियेला व्यवस्थापन म्हणतात. व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे ह्याचं व्यवस्थापन शब्द लिहायचा आणि तिथे वाक्य पूर्ण करायचं. व्यवस्थापकाची कार्य टिंबटिंब या कार्यापासून सुरू होतात. आपल्याला याच्या आधी पण झालंय. सुरुवात ही नियोजन कार्यापासून होते आणि नियंत्रणाने संपते. टिंबटिंब हे कार्य व्यवस्थापनाच्या कृतीस प्रवृत्त करते. आता एखादं काम करण्यासाठी कोण प्रवृत्त करणार आहे? तर याचं उत्तर आपल्याला आहे निर्देशन. निर्देशन काय करते? तर आपल्याला कार्य व्यवस्थापनाच्या कृतीस प्रवृत्त करते. कर्मचारी भरती टिंबटिंब या कार्यात अंतर्भूत असते. कर्मचारी भरती ही कर्मचारी व्यवस्थापन या कार्यात अंतर्भूत असते. टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. हे आपल्याला पहिलं कार्य जे व्यवस्थापनाचं नियोजन आहे त्या नियोजन कार्याला मूलभूत कार्य असे म्हटले जाते. 6, संस्थेची सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी टिंबटिंब या कार्याने विभागीय क्रिया एकत्रित केल्या जातात. याचं उत्तर आहे समन्वय. समन्वय या कार्याने विभागीय क्रिया एकत्रित केल्या जातात. आणि शेवटचं दिलेलं आहे टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. हे तुम्हाला साहजिकच कळणार आहे. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. यानंतर आपण आता आपले फ पर्यंत झालेलं आहे. पुढे आपण पाहूया ग मध्ये नियोजन हे
आपण तिथे काय घेणार आहे, खालील गटात कंसात दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे ते 3 पर्याय दिलेले आहेत, त्यातले एक पर्याय बरोबर आहे, 2 पर्याय चुकीचा आहे. योग्य पर्याय निवडायचा आणि ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचंय. इथे काय दिले, नियोजन हे वर्तमान, भविष्य आणि भूतकाळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम आहे. याच्यामध्ये नियोजन हे वर्तमान काळातलं नाहीये, भूतकाळातलं नाही. म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार आहे, भविष्य. म्हणजे वर्तमान आणि भूत आपण काढणार आहे आणि वाक्य कसं येणार आहे पूर्ण उत्तरामध्ये, नियोजन हे भविष्य काळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम आहे, कारण नियोजन हे भविष्य काळासाठी केले जाते. 2, निर्देशन करणे हे सर्व पातळ्यांवर व्यवस्थापक, कर्मचारी, व्यक्ती यांची जबाबदारी आहे. आता निर्देशन कोणी करायचं आहे, तर निर्देशन हे व्यवस्थापकाचं कार्य आहे. म्हणजे कर्मचारी नको इथे, व्यक्ती नकोय. म्हणजे कसं उत्तर येईल, निर्देशन करणे हे सर्व पातळ्यांवर व्यवस्थापक यांची जबाबदारी आहे. 3, पात्र, कार्यक्षम आणि कुशल कार्यभार हे नेहमी संस्थेसाठी जबाबदारी आहे का संपत्ती आहे का खर्च असतात. तर ह्याच्यामध्ये जबाबदारी शब्द चुकीचा आहे, खर्च शब्द चुकीचा. उत्तर काय असणार आहे, संपत्ती. म्हणजे उत्तर कसं येईल, पात्र, कार्यक्षम आणि कुशल कार्यभार हे नेहमी संस्थेसाठी संपत्ती असतात. इथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका वाक्यात उत्तरे द्यापासून फरक स्पष्ट करापर्यंत आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया.